आहे आणि 2000 ते 2015 पर्यंत मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला आणि सडनली एक दिवस जसं सरांनी सांगितलं, गुरुजींनी जसं सांगितलं की आपल्यामध्ये जे पितृदोष असतात ते कधी कधी आपल्याला चुकीचा निर्णय घ्यायला लावतात. चांगली नोकरी सोडून मी स्वतःचा व्यवसाय करायच्या भानगडीत पडलो आणि नोकरी कधी सोडली? ज्या दिवशी भारतामध्ये नोटबंदी झाली त्या दिवशी. जे लोकांचे पूर्वीपासूनचे व्यवसाय व्यवस्थित चालू होते, नोटबंदीच्या नंतर त्या लोकांना 2-3 वर्ष खूप त्रास झाला आणि माझ्यासारख्या माणसानं चांगली नोकरी चालू असताना नोटबंदीच्या आदल्या दिवशी नोकरी सोडली आणि त्याच्यानंतरचे पुढचे 2 वर्ष एवढे वाईट गेले की ते नंतर मला अनुभवलं की बाबा आपण चुकीचा निर्णय घेतला. परंतु व्यवसायामध्ये आल्याच्या नंतर परत मागं फिरायचं नाही हा एकमेव निर्णय होता. त्याच्यानंतर आज संभाजीनगरला माझं स्वतःचं युनिट आहे. ॲटो कॉम्पोनंट बनवण्याचं म्हणजे ॲल्युमिनियमचे जेवढे गाड्याला लागणारे पार्ट असतात तर त्यापैकी बजाज ॲटोचे बरेचसे पार्ट मी बनवतो आणि ॲल्युमिनियममध्ये मी स्वतःचं ट्रेडिंग करतो. तर महिन्याला माझं 100 टन ॲल्युमिनियम मी विकतो. हा माझा व्यवसाय व्यवस्थित चालू होता, चालू आहे. आणि आज मला आलेला प्रत्यक्ष अनुभव मग सांगतो की मागच्या 6 महिन्यापासून एक माणसाकडे माझे 10-12 लाख रुपये होते आणि तो मागच्या 2-3 महिन्यापासून मोबाईल वगैरे बंद करून गायब झाला होता. दुपारी मी गुरुजीच्या घरी जेवण केलं, रूमवर आलो आणि त्याचा फोन आला की मी सोमवारी येतोय साहेब, तुमचे पैसे देतो. हा लोकांना किती दिवसांनी अनुभव येतो, कोणाला 40 दिवसांनी येतो, कोणाला वर्षानं येतोय, कोणाला महिन्यानं येतोय. मला सडनली म्हणजे अर्ध्या घंट्याच्या आत हा अनुभव आला. आता तो उद्या सोमवारी येतोय का नाही येतोय माहीत नाही, पण स्वामी समर्थ पाठीशी आहेत, तो येणार आहे. आणि माझे अडकलेले कामं, माझ्यामध्ये एवढी इच्छाशक्ती आहे की माझ्या अडकलेले सगळे कामं एका महिन्याच्या आत होतील. प्रत्येकाला अडचण आहे, व्यवसाय कितीही मोठा असू द्या आणि आपला उद्योगधंदा कितीही मोठा असू द्या. आज मी 1500 रुपये 2500 रुपयाचा नोकरी करणारा माणूस, आज महिन्याला माझा टर्नओव्हर 1.5-2 कोटीचा आहे. तरी पण त्याच्या अडचणी त्याच्यामध्ये असतात, खूप मोठ्या गोष्टी असतात. काही लोक पैसे डुबवून चालले जातात. या अडचणीमुळं माझ्या बंधूंनी मला आणलं, चला आपण एक पूजा करू, या पूजेमध्ये तुम्हाला काही काही फरक पडेल. तर दुपारीच मला तो अनुभव आला. श्री स्वामी